आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. सर्दी ताप, मान्सून सुरू झाला होता आणि पाऊस थांबतच नव्हता. गट्टू, चिंकी आणि आई बाल्कनीत बसून पाऊस पाहत होते. आई, बघ ना, किती मस्त पाऊस पडतोय. मलाही पावसात भिजावंसं वाटतंय. हो गट्टू, तू अगदी माझ्या मनातलं बोललास. मलाही खूप इच्छा होतीये पावसात भिजायची. नाही मुलांनो, वातावरण बदलतंय. अशात जर तुम्ही पावसात भिजलात तर तुम्हाला सर्दी होईल आणि तापही येईल. बघा बरं, सगळीकडे सर्दी ताप झालाय. अगं आई, प्लीज ना, आम्ही फक्त 10च मिनिटं भिजू, प्लीज. हो आई, आम्ही लवकर येऊ. फक्त 10च मिनिटं भिजू. इतक्या लगेच थोडी आम्हाला सर्दी ताप होणार आहे. गट्टू, चिंकी, फक्त 1 मिनिटही पुरेसा आहे ताप येण्यासाठी. माझा ऐका, हट्ट करू नका. आई गट्टू, चिंकीला समजवण्याचा खूप प्रयत्न करते, पण ते ऐकतच नाहीत. ते आपला हट्ट पुरा करतात आणि पावसात भिजायला निघून जातात. चिंकी, मला थोडी थंडी वाजतीये. हो गट्टू, मला सुद्धा कसं तरी तापासारखं वाटतंय. अरे बाबा, आपल्याला सर्दी तर नाही ना झाली? असं नको बोलू गट्टू, आई आपल्याला खूप बोलेल. आता काय करायचं चिंकी? आईला तर समजेलच ना आपल्याला सर्दी ताप झालाय. दोघेही आपसात खुसूर करत असतात की तेवढ्यात तिथे आई येते. काय झालं गट्टू, चिंकी? इतकं हळूहळू काय बोलताय? अरे, काहीच नाही. काहीच तर नाही. सर्दीमुळे गट्टूचा आवाज जरा खराब झाला होता आणि त्याचा आवाज बदलला होता. जसं तो आईशी बोलला, आई समजून गेली की त्याला सर्दी झालीये. बघितलं, मी नाही म्हटलं होतं ना पावसात भिजायला. आता झाली ना सर्दी तुम्हाला? आता सांगा काय करायचं? सॉरी आई, आमच्या दोघांकडून मोठी चूक झाली. हो आई, आम्ही तुझं ऐकायला हवं होतं. आम्ही आमच्या हट्टामुळे आमची तब्येत बिघडवून घेतली. हो गट्टू, असं तर आपण उद्या शाळेत नाही जाऊ शकणार. उद्या तर गणिताचा महत्वाचा तास आहे. ते पण बुडणार आपलं. थोड्या वेळच्या मजेसाठी आपण इतकं नुकसान करून घेतलं. अरे मुलांनो, तुम्ही इतकाही ताण नका घेऊ. मी आहे ना. चला ठीक आहे, तुमच्याकडून चूक झाली. पण आता मला प्रॉमिस करा की ह्या पुढे तुम्ही माझं नेहमी ऐकाल. तरच मी तुम्हाला तुमच्या सर्दी तापाचं औषध सांगेन. प्रॉमिस आई. पण आई, आता तू लवकर आम्हाला सांग की आम्ही काय करू ज्यामुळे आमची तब्येत बरी होईल. हो आई, प्लीज लवकर सांग ना, मला खूप काळजी वाटतेय. मुलांनो, मी तुमच्यासाठी माझा स्पेशल सर्दी तापाचा काढा बनवते, ज्यामुळे सकाळपर्यंत तुमची सर्दी एकदम गायब होऊन जाईल. काय खरंच आई? असा काही काढा असतो का? तर काय चिंकी, आई आहे तर सगळं शक्य आहे. आईचं बोलणं ऐकून गट्टू आणि चिंकी सुटकेचा निश्वास टाकतात. ठीक आहे आई, मग वेळ का घालवायचा? तू लवकर आमच्यासाठी तुझा स्पेशल काढा बनव ना. परत एकदा सॉरी आई. आता परत आम्ही भिजण्यासाठी हट्ट नाही करणार. काही हरकत नाही गट्टू, चिंकी. मला आनंद ह्याचा आहे की तुम्हाला तुमची चूक समजली. फक्त 10 मिनिटं थांबा, मी लवकर तुमच्यासाठी काढा बनवून आणते. असं म्हणून आई पटकन किचन मध्ये जाते आणि आपला स्पेशल काढा बनवू लागते. थोड्या वेळाने काढ्याचा सुगंध सुटतो. आई गट्टू, चिंकीला काढा आणून देते. हे बघा मुलांनो, हा काढा थोडासा कडू आहे, पण ह्यामुळे तुमची सर्दी लवकर बरी होईल. गट्टू, चिंकी खराब टेस्ट आहे हे ऐकून थोडेसे घाबरतात, पण ते हिम्मत करून सगळा काढा संपवतात. ह्याची चव तर अजिबात चांगली नाहीये. आई, पण मी माझा ताप घालवण्यासाठी हा सगळा संपवून टाकला. हो आई, मी सुद्धा माझा पूर्ण काढा संपवला. व्हेरी गुड मुलांनो. आता बघाच, सकाळपर्यंत तुम्ही एकदम फिट आणि फाईन होऊन जाल. अजिबात काळजी करू नका आणि आरामात झोपा. आईचं म्हणणं ऐकून सुद्धा गट्टू आणि चिंकीला जरा टेन्शन होत होतं की उद्या आपली शाळा मिस्तर होणार नाही ना. ते आरामात पडून बोलत होते. चिंकी, तुला काय वाटतं? सकाळपर्यंत आपण बरे होऊ ना? माहित नाही गट्टू, पण माझा आईवर पूर्ण विश्वास आहे. जर ती म्हणालीये की तिच्या स्पेशल काढ्याने आपली तब्येत ठीक होऊन जाईल, तर ठीक होईल. हो चिंकी,
चल आता वाट बघू आईच्या काढ्याच्या जादूची. मग ते दोघेही झोपतात. सकाळी सकाळी आई त्यांना उठवायला येते. गट्टू चिंकी उठा बाळा. या बरं जवळ, बघू तुमची तब्येत कशी आहे. आई एक एक करून दोघांनाही तपासते आणि सुटकेचा निश्वास टाकते. तुम्हाला आता कसं वाटतंय? आई, मला आधीपेक्षा खूप बरं वाटतंय. हो आई, आता मलाही माझी तब्येत बरी वाटतेय. आता आम्ही आरामात शाळेत जाऊ शकतो. वा बाई, तुझा जादूचा काढा तर कमाल होता. एका रात्रीतच आमची सर्दी गायब झाली. हो मुलांनो, आई अशीच जादू करते आपल्या मुलांसाठी. चला आता लवकर तुम्ही तयार व्हा आणि शाळेत जा. आता आरामात तुम्ही तुमच्या गणिताच्या तासाला जा, ठीक आहे? हो आई. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.